त्या साईडला धक्का कशाला मारताय? त्या साईडला जा. धक्का कशाला मारताय तुम्ही? धक्का कशाला मारताय? धक्का कशाला मारताय तुम्ही? त्या पत्रकारात स्टॉप करण्यात आलेला आहे. कोणी येतं, काही बोलतोय, कसंही वागतं. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेला पत्रकारांशी उद्दिष्ट बोलणं, त्यांना धक्काबुक्की करणं कितपत योग्य आहे? एकीकडे खासदार संजय पाटील यांनी वागलेली वागणूक आणि आज दुसरीकडे ज्या ठिकाणी उभा आहे तो नालासोपारा पूर्वेचा सोपारा इंग्लिश स्कूल ठाणे मध्यवर्ती बँकेची निवडणुकी प्रक्रिया पार पडत असताना ज्या कव्हरेजला एखादा पत्रकार येतो त्यावर चक्क पोलीसवाले हे धक्काबुक्की करतात. हे कितपत योग्य आहे? जर संविधान लिहिलंय, कायदा सुव्यवस्था आहे, खरंच कायदा राहिलाय का, असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत. आपल्याला काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, नालासोपारा. मी आत्ताच व्हिडिओ बघितला की श्री दीपक कोटेकर हे यांच्यावरती जी धक्काबुक्की झाली त्याचा व्हिडिओ मी आत्ताच बघितला. खरं मी तिथे जागेवर उपस्थित तो व्हिडिओ फक्त बघितला आहे. पण अशा प्रकारे जर झालं असेल तर चुकीचं आहे. पोलिसांनी असं का केलं असं वरिष्ठांना मीही त्यांना विचारायला लावीन. एक पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत आणि निवडणुकीचं रिपोर्टिंग करण्यासाठी ते आले होते. अशा प्रकारे त्याच्यावर का वागण्यात आलं ह्याची मी चौकशी करण्याची निश्चितपणे पोलीस प्रशासनाला पत्र देईन आणि याची चौकशी झालीच पाहिजे. आणि चुकीचं जर असेल तर पोलिसांना समज निश्चितपणे दिली पाहिजे. सर, खासदार गिरीना पाटलांच्या पत्रकारांसंदर्भात जी वक्तव्य आहे ते प्रयोग देशभर चर्चेचा विषय असताना ही घटना घडलेली आहे. एकंदरीत या संदर्भात कसं बघताय पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भात? मी आत्ता नालासोपारला आहे. मी नालासोपारला भारतीय जनता पार्टीचा छोटासा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रात कुठे काय घडतं त्याच्या पडसाद देशात काय उमटतात ह्याचं मी तरी हे काय मूल्यांकन करू शकत नाही. वरिष्ठ आमचे नेते आहेत ते सगळे या संदर्भात बोलतील. पण मी एवढंच सांगेन की कोटेकरावरती ज्या प्रकारे जो त्यांना ढकलण्यात आलं त्याची मी चौकशी निश्चितपणे करण्याची मागणी DCP यांच्याकडे निश्चितपणे करेन. पत्रकारांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? मी पुन्हा तेच सांगेन, पत्रकाराच्या मी ह्या संदर्भात चौकशी करायला निश्चितपणे त्यांना आग्रह करीन. मान्य आहे. नाही, इलेक्शन व्हायचं काय? इलेक्शन आहे, इलेक्शनच्या अरे बाबा नाही बोलायची पद्धत अरेरोगन्सी बोलते यांचे. हरियाणपुऱ्याची भाषा काय करताय तुम्ही? हरियाणपुऱ्याची भाषा काय करताय? अहो आमचा तोंडात आलं तुमच्या रिस्पेक्टशी बोलायचं पत्रकारांशी. त्यांचं नाव यांच्या संदर्भात तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या. आता द्या. तिकडे इलेक्शन सुरू आहे, तिकडे मतदान सुरू आहे, प्रतिक्रिया काम करतो. निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यात